हाय हॅलो नमस्कार, मी आपला राजेश गोसावी पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत। आज रविवार आहे आणि आज मी आलो आहे झाडगावमध्ये आणि या झाडगावमध्ये एक विशेष असं एक प्रशिक्षण मुलांसाठी दिलं जातं आहे आणि हे कोण प्रशिक्षण घेत आहेत त्या संदर्भात आपण नक्कीच आपण पुढे पाहणार आहोत। आणि आजचा विषय लँडस्केप पेंटिंग आणि या पेंटिंगमध्ये कोणते कोणते विद्यार्थी सहभागी झालेत आणि काय या कार्यशाळेची मजा असणार आहे। रंगांची दुनिया नावाचा उपक्रम सुरू केला आहे आमचे मित्र पावसकर सर यांनी, फाटक हायस्कूल रत्नागिरी, आणि काही मुलं आज या उपक्रमामध्ये सहभागी झालेत। सुंदर उपक्रम आहे, प्रत्यक्ष समोर दृश्य बघून चित्र काढणं, लँडस्केप पेंटिंग। चला आपण या उपक्रमाची मजा घेऊया, चला। तरी सगळी मंडळी दिसत आहेत, पावसकर सर स्वतः दिसत आहेत आणि आपण त्यांच्याशी पुन्हा चर्चा करूच। हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आणि आमचं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपल्याला मिळत जातील। चला तर पुढे। नमस्कार, माझं नाव निलेश यशवंत पावसकर, मी फाटक हायस्कूलमध्ये कला शिक्षक म्हणून एक 16 वर्ष कार्यरत आहे। 2008 पासून कलाक्षेत्रामध्ये चित्र काढणे किंवा तिथे जाऊन निसर्गाचा, तिथल्या सौंदर्याचा अभ्यास करणे हे सतत अविरत हा उपक्रम चालू आहे। 2011 पासून रंगांची भ्रमंती हा मुलांना घेऊन मी एक उपक्रम सुरू केला होता आणि तो आजतागत सुरू आहे। मला आनंद वाटतो की दिवाळी सुट्टीनंतर हा उपक्रम आमचा सुरू होतो आणि मे एंडिंगपर्यंत आम्ही प्रत्यक्ष निसर्गाच्या सानिध्यात जाऊन तिथे चित्र काढतो, तिथल्या वेगवेगळ्या रंगांचा अभ्यास करतो, छटांचा अभ्यास करतो आणि चित्रनिर्मिती होते, तयार होते आणि ती लोकांसमोर जेव्हा मांडली जाते तेव्हा लोकांना खूप त्याच्यातून आनंद मिळतो, मुलांना आनंद मिळतो, एक नवा दृष्टिकोन मिळतो, मुलांना त्याच्यातील पर्स्पेक्टिव्हचं ज्ञान मिळतं, रंगांचं पर्स्पेक्टिव्हचं ज्ञान मिळतं आणि खूप मुलं जी आहेत ती या उपक्रमामध्ये सहभागी राहतात, आवर्जून विचारत असतात आता कधी जायचं परत। हाच मोठा आनंद आमच्यासाठी आहे आणि हा आनंद असाच कायम राहावा ही एक नम्र ईश्वरचरणी प्रार्थना आहे। रोज आम्ही आमचा वेळ काढून कार्य हे चित्रांचं प्रदर्शन म्हणा किंवा आणखीन चित्र निर्मिती करत असतो, पण निसर्गाच्या सानिध्यात जाऊन काम करणं ही एक मोठी गोष्ट आहे, त्याचं एक समाधान आहेच। त्यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वनस्पतींची पण ओळख होते, वेगवेगळ्या वनस्पती बघायला मिळतात, कौलारू घरं बघायला मिळतात आणि त्याच्यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे। आणि काही मुलं तर आता प्रोफेशनलसुद्धा या गोष्टीकडे वळलेले आहेत, करिअर करत आहेत, आपला व्यवसाय करत आहेत। काही तर लहान मुलं जे 8वी 9वीतली आहेत त्यांच्या मी एक्झिबिशन करतो आणि त्यांची चित्र हे विकली पण जातात। म्हणजे माझं लहान वयामध्ये 8वी 9वीत असताना चित्र विकणं ही केवढी मोठी गोष्ट आहे हे आवर्जून सांगावंसं वाटतं मला। तर आजपासून आम्ही हा रंगांची भ्रमंती हा उपक्रम सुरू केलेला आहे। आवर्जून या उपक्रमामध्ये इतर शाळेतील पण विद्यार्थी येऊ शकतात, त्याच्यातून मला समाधान आहे, त्यांना पण शिकवण्याचा आनंद वाटेल आणि सर्वांना धन्यवाद देतो। आपल्यासमोर आता गोसावी सर पण आलेले आहेत आपल्या मुलांना घेऊन, त्यांनी पण हा उपक्रम त्यांना आवडलेला आहे आणि आजपासून त्यांची सुरुवात आहे त्यांच्या मुलाची। तर आम्हाला सर्वांनी येऊन शुभेच्छा काही पालकांनी दिलेल्या आहेत इथे। आमचे शाळेचे सर, मुख्याध्यापक कीर सर, पर्यवेक्षिका शेट्टे मॅडम, उपमुख्याध्यापक जोशी सर आणि माझे सहकारी मित्र शाळेचे सेक्रेटरी भातडे सर यांचं तर वेगवेगळं मार्गदर्शन मला मिळालेलं आहे, त्यांच्यात प्रोत्साहन तर आहेच आणि त्यांची प्रेरणासुद्धा मला मिळालेली आहे। सर्वांना धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो। डोंगराचे कलर हे दिसतात आपल्याला, म्हणजे निळसर रंग म्हणजे पर्स्पेक्टिव्हमध्ये ते जाण्यासाठी व्हायलेट रंग असतील ते वापरायचे त्याच्यामध्ये आणि जवळ थोडे डार्क वापरायचे आहेत रंग। आता या चित्रामध्ये पण बघा एक झाड आहे आणि या घराला मी फक्त फोकस केलेला आहे, इथे काही थोडंसं काम केलेलं आहे आणि पाठी फक्त ब्लरिंग केलेलं आहे, दिसतात ना रंग असे सोडलेले रंग आहेत।
त्याचे डिटेल्स करायचे नाही आपल्याला. वेगवेगळी सगळं दिसतंय, सगळंच करायला पाहिजे अपेक्षित असं नाही आहे. पण शक्यतो आपण सावलीतच बसूया, कारण तिकडे पुढे ऊन आहे, रस्ता पण अरुंद आहे, तर इथूनच आपण काम करू शकतो. कळलं ना? पेपर वगैरे काय आणलेलं मी आणतो माझ्या. तर हा आजचा आपला स्पॉट आहे लँडस्केप पेंटिंगचा. कोकणामध्ये कुठेही उभं राहिलं तर आपल्याला पेंटिंगचीच सगळी दृश्य दिसतील की प्रत्येक वस्तूचं पेंटिंग करावं. या ठिकाणी पावसकर सरांनी हा स्पॉट निवडला आहे, झाडगाव, जिथं भैरीची पालखी बसते त्या ठिकाणी हा स्पॉट आहे. विद्यार्थी कशा पद्धतीने पेंटिंग्स करतात बघूया. सरांनी खूप सुंदर उपक्रम घेतला या आणि त्यासाठी सरांना भरभरून शुभेच्छा. बघूया आता पुढे काय होत आहे ते. हे आपले पावसकर सर. थँक्यू. जायचं म्हटल्यानंतर थोडं दाखवलं पाहिजेत ना. आता तुम्ही करू शकता ना, एखादं झाड घेऊ शकता, त्याच्यामध्ये तुम्ही सांगा एकच स्पेशल झाड तुम्ही घेऊ, बाकी ब्लरिंग करायचं कळलं तरी पण चालणार आहे. पूर्ण
एरियाच कवर झाला पाहिजे असं काय नाही. त्यातला एखादा ऑब्जेक्ट आपण निवडायचं जे हायलाईट्स होईल असं. तर आता मी इथे हायलाईट्स केलेलं दिसते तुम्हाला, हे घर, काही इथे माणसं टाकली बरोबर, आणि पाठीमागचं घर जे आहे ते थोडं ब्लरिंग केलेलं आहे. ते जर मी फोकस आणखीन केलं तर लक्ष कुठे जाणार, तिकडेच जाणार पूर्ण. हां, चित्रामध्ये ॲक्च्युली ह्या गोष्टी दाखवल्या पाहिजेत. तर त्याला म्हणतात ते हे चित्र म्हटलं जातं, नाही तर फोटोग्राफ्स होतो ना तो. प्रयत्न केल्यानंतरच ह्या गोष्टी साध्य होतात. ते पण असं तुमच्यासारखा एकटाच जात होतो. राजेवडा वगैरे सगळी तिकडची जे भाग आहे पूर्ण पिंजून काढला असेल, एकटा वेड्याचं करायचं, बसायचो आणि काम करायचं. सतत प्रयत्न केले की मग तुम्हाला आपोआप कलर मिळतात. मग तुम्ही प्रायमरी कलर सोडून तुम्ही दुय्यम श्रेणीचे रंग येतात, मग तृतीय श्रेणीचे रंग येतात, डल कलर येतात. नाहीतर आपण काय होतं, रंग दिसतात तेवढेच आपण वापरतो आणि लावतो, त्यामुळे रंगांचा सेन्स कळत नाही. कळलं ना? तर मग ही प्रॅक्टिसशिवाय होत नाही. कारण माझी पण अशीच चित्र कितीतरी अशी मी पेपर फुकट घालवले होते, पण केलेलं कधी फुकट जात नाही. कळलं? तर सगळ्यांनी एन्जॉय करूया. आता तुम्ही सुरुवात करायची पेंटिंग करायला. ओके, शेवटची सही करतो. आणि त्याचं घर आहे. आपलं फायनल वर्क तयार झालंय. बघूया, 1 2 3.